मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की सावी आपलं रक्त, आपला अंश, सिंधू आणि माझ्या प्रेमाची निशाणी असल्याचं सत्य कळताच आता राघव सावीला हक्काने रत्न पारखींच्या घरी घेऊन येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अखेर सावीची शपथ घालताच सिंधू राघवला सत्य सांगून टाकते की हो राघव, सावी तुमचीच मुलगी आहे, तुम्ही तिचे बाबा आहात. आणि ते ऐकून राघवचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. परंतु सिंधूने इतके दिवस ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली म्हणून राघव हा सिंधूला जाब विचारत असतो की या छोट्या निरागस मुलीवर तुला थोडीसुद्धा दया आली नाही का? कशी आई आहेस तू? तुला स्वतःच्या मुलीचं दुःख कधी कळलंच नाही. आणि ती बिचारी माझी मुलगी सावी प्रत्येक झाडाच्या खोडावर लिहित होती, बाबा कधी येणार, बाबा कधी येणार. आणि तू फक्त तिचा तमाशा बघत होतीस. तुला जरासुद्धा लाज वाटली नाही का? अगं, तेव्हा मीच त्या झाडावर तिच्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं होतं की बाबा लवकरच परत येतील. पण तेव्हा मला नव्हतं माहीत की मीच तो कमनशिबी बाप आहे ज्याच्यासाठी सावी तो प्रश्न लिहित होती. सावीचे बाबा तिच्या डोळ्यासमोर होते, तरीही तिला कळलं नाही, कारण तू तिला अंधारात ठेवलंस. कधीतरी स्वतःच्या मुलीचा विचार करायला हवा होतास ना. तुझ्यापेक्षा तो मंगेश तरी बरा, जो घरी आला आणि दारूच्या नशेत का होईना त्याने मला सगळं काही सत्य सांगून टाकलं. तेव्हा ते ऐकून सिंधूला मोठा धक्काच बसतो. त्यावर राघव चिडूनच म्हणतो, सिंधू तू एक घमेंडी आणि बेजबाबदार बाई तर होतीस, परंतु आज तू जे काही करत आहेस ना त्यावरून हे सिद्ध होत आहे की तू एक वाईट आईसुद्धा आहेस, जिने इतकी वर्ष एका मुलीला आपल्या बाबापासून दूर ठेवलं. स्वतःच्याच मुलीचा तमाशा बघत राहिलीस तू, परंतु सत्य तिला नाही सांगितलंस, कारण तू एक स्वार्थी आणि दगडाच्या काळजाची बाई आहेस, आई आहेस. तेव्हा राघवचे ते बोलणे ऐकून सिंधू रडतच विचारते, मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला कधी एखाद्या स्त्रीची इज्जत करता आली का? तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा राघव, तुम्ही सावीचे बाबा म्हणायच्या लायकीचे तरी आहात का? कारण त्याच मुलीच्या आईवर तुम्ही घाणेरडे आरोप केलेत, तिला नाही नाही ते बोललात आणि ती घराबाहेर पडताच दुसरं लग्न केलं, संसार सुरू केला. मी घर सोडून जात असताना राघव तुम्ही एका शब्दाने सुद्धा मला थांबवलं नाहीत. हो, तुम्हीच सावीचे बाबा आहात, तिचं आणि तुमचं रक्ताचं नातं आहे, पण राघव तुम्ही बाबा म्हणायच्या लायकीचे नाही आहात. तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकून राघव पूर्णपणे हादरतो. तो चिडूनच विचारतो, मग तू सावीची आई म्हणायच्या लायकीची आहेस का? आधी तूच माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि नंतर माझ्या मुलीला. आता मात्र राघव आणि सिंधूमध्ये सावीसाठी खूप भांडण चालू होतं. राघव सांगतो, मी सावीचा बाबा आहे, मी तिला तुझ्याकडे नाही देणार. सिंधू म्हणते, 9 महिने मी सावीला माझ्या गर्भात वाढवलं आहे, मीच तिचा बाबा आणि मीच तिची आई आहे. सावीवर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. त्यावर राघव म्हणतो, नाही सिंधू, तू माझी आणि सावीची गुन्हेगार आहेस. आता काहीही झालं तरी मी सावीला तुझ्याकडे पाठवणार नाही. सिंधू म्हणते, राघव मी सावीला तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही, कारण एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. प्लीज मला माझी मुलगी द्या. तुमच्याकडे तुमचं कुटुंब, तुमचा मुलगा, तुमची बायको सगळे आहेत, परंतु माझ्याकडे फक्त माझी मुलगी सावी आहे. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. राघव प्लीज माझी मुलगी मला द्या. म्हणून आता सिंधू हंबरडा फोडत रडू लागते. राघव म्हणतो, मग मी जगू शकतो का? जेव्हा मला हे कळलं की सावी माझी मुलगी आहे, ती माझं अंश, माझं रक्त आहे, म्हणून राघव सिंधूला दूर ढकलून देतो आणि सावीला गाडीत बसवून लगेच तिला तेथून घेऊन जातो. तर सिंधू खूप रडत असते. ती राघवला फोन करत असते, परंतु राघव मात्र सिंधूचा फोन उचलत नाही. त्यामुळे सिंधू अजूनच घाबरते. ती रडतच म्हणते की राघव, माझ्या मुलीला माझ्यापासून तुम्ही असं दूर करू शकत नाही. मग मला कुठल्याही थराला जावं लागलं तरीही चालेल, परंतु मी माझ्या मुलीला रत्नपारखींच्या घरातून घेऊन येणार म्हणजे येणारच. तर इकडे सर्वजण राघवची वाट पाहत असतात. बाहेर खूप पाऊस पडत असतो, विजांचा कडकडाट होत असतो. राघव एवढ्या अपरात्री कुठे गेला असेल असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला असतो. तेव्हा विनायक म्हणतो, बाबा कुठे गेले असतील? माझी विश पूर्ण करण्यासाठी तर गेले नसतील ना?
त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की तुझी विश कधीच पूर्ण होणार नाही, कारण त्या सिंधूचा आणि सावीचा या घराशी काही एक संबंध नाही. ती कधीच तुझी बहीण होणार नाही. ती सावीला घेऊन कधीच हे शहर सोडून सुद्धा गेली असेल. परंतु विनायक म्हणतो नाही आजी, सावी मला न सांगता कधीच कुठे जाणार नाही. माझा तिच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझी विश पूर्ण होणारच, कारण बाबांनी मला तसं प्रॉमिस केलं आहे. आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला राघव घराच्या बाहेर आलेला असतो. तेव्हा त्याने पोलिसांची एक टीम बाहेर पहारा देण्यासाठी बोलावून घेतलेली असते आणि माझ्या परवानगीशिवाय कुणालाही आतमध्ये पाठवायचं नाही, आणि जर एखाद्या बाईने इथे घराबाहेर येऊन गोंधळ घातला, तमाशा घातला, तर लगेच तिला अरेस्ट करायचं, असं तो सर्वांना सांगतो आणि सावीला घेऊन लगेच आतमध्ये जातो. तर सावीला पाहताच विनायक, बाबा माझ्या सावीला घेऊन आले, बाबांनी माझी विश पूर्ण केली, असं खूपच मोठ्याने ओरडतो आणि राघवला घट्ट अशी मिठी मारतो. परंतु सावीला राघवच्या कुशीमध्ये पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. रत्नाकर राघवला विचारतो की तू सावीला घेऊन इथे का आला आहेस? रुक्मिणी काकू विचारते, राघव ही मुलगी इथे काय करत आहे? हिला तर सिंधूसोबत असायला हवं होतं ना, आणि ती सिंधू तर सावीला घेऊन गावी जाणार होती ना, मग हा सगळा काय तमाशा आहे? त्यावर राघव म्हणतो, काकू जरा हळू बोल, कारण माझी सावी झोपली आहे, तिची तब्येत पण ठीक नाही, आणि तुम्ही सर्वजण याची काळजी घ्या की सावीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून आता राघव काही एक उत्तर न देता सावीला घेऊन लगेच त्याच्या रूममध्ये जातो. तेव्हा राघव असं का वागत आहे हे कुणालाच कळत नसतं. तर सिंधू रत्नपारखींच्या घरी येण्यासाठी निघालेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव सावीच्या उशाशीच बसलेला असतो. सावी तापाने खूप फणफणलेली असते. मधू त्याला विचारते की राघव, तू सावीला इथे का घेऊन आलास आणि सिंधू कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? परंतु राघव मधूच्या प्रश्नाचं काही उत्तर न देता विनूला थर्मोमीटर घेऊन यायला सांगतो. तर सावीला 102 ताप असतो. त्यामुळे राघव खूपच घाबरतो आणि मधूला म्हणतो, तू असं बघत काय उभी राहिलीस? लवकर सिरप आणि थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन ये. तर राघवची ती अवस्था पाहून मधूलाही मोठा धक्काच बसतो. त्याच वेळेला इकडे बाहेर सिंधू सावीच्या नावाने ओरडतच रत्नपारखींच्या घरी येते. परंतु मध्येच पोलीस हवालदार सिंधूला पकडतात. तर सिंधू विचार करते की या अगोदर कधी रत्नपारखींच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा नव्हता, नक्कीच हे राघवचं काम असणार. तेव्हा सिंधू त्या लेडी इन्स्पेक्टरला सांगते की मी माझ्या मुलीला घेण्यासाठी इथे आले आहे, ती आतमध्ये आहे, प्लीज मला जाऊ द्या. परंतु ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की सॉरी, राघव सरांच्या परमिशनशिवाय आम्ही तुला आतमध्ये नाही सोडू शकत. तुमच्याकडे अपॉइंटमेंट लेटर वगैरे आहे का? तर सिंधू म्हणते, नाही, मला फक्त माझ्या मुलीला इथून घेऊन जायचं आहे. तर इकडे सर्वांनाच प्रश्न पडतो की राघव सावीला घरी का घेऊन आला आहे आणि सिंधू अशा अवस्थेत सावीला एकटीला कसं सोडून जाऊ शकते? तर आता मित्रांनो, रत्नपारखींच्या घरी आलेल्या सिंधूसोबत राघव सावीला पाठवणार का, ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.